नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. अर्थातच आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये वर्ड्स वार. आज आपण वार करणार आहोत ते एका नवीन शब्दाशी, आणि त्या शब्दाचं जे टायटल आहे ते आहे एक्झिक्युटिव्ह. म्हणजेच आपण वार विथ एक्झिक्युटिव्ह वी आर रेडी देअर. ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह म्हणजेच काय, तर त्या शब्द हा जो आहे मेन शब्द, याचा अर्थ असतो कामगिरी करणे किंवा कामगिरी पार पाडणे. एखादी गोष्ट जी आहे ती अंमलात आणणे, किंवा एखादा जो देशद्रोही आहे त्याला सजा म्हणून त्याचा शिरच्छेद करणे. ह्या तीन अर्थांनी हा एक्झिक्युटिव्ह शब्द आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ जर का म्हणायचंच झालं तर पहिला जो आहे, पहिल्या अर्थाने जर का आपल्याला ते वापरायचं असेल तर तो आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कामगिरी पार पाडणे किंवा एखादी कामगिरी करणे, या अर्थाने आपण तो वापर. उदाहरणार्थ म्हणून जर का म्हटलं त्याचं, तर द प्रोजेक्ट विल बी वेल एक्झिक्युटेड, म्हणजे एखादा जो प्रकल्प आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडला जाईल. म्हणजे ते जे कामगिरी आहे दिलेली त्या प्रोजेक्टची, ती चांगल्या पद्धतीने पार करणे, या अर्थाने आपण हा एक्झिक्युटिव्ह शब्द वापरू शकतो. दुसरा जो आहे अंमलात आणणे, म्हणजेच काय, एखादं जे कार्य आहे किंवा एखादी जी गोष्ट आहे ते अंमलात आणणे, ठरवून दिलेलं आहे ते आपण परत एकदा अंमलात आणणे, या अर्थाने एक्झिक्युटिव्ह हा शब्दाचा अर्थ वापरू शकतो. उदाहरणार्थ जर का म्हणायचं झालं तर बघा, आय विल एक्झिक्यूट युअर विल, म्हणजेच काय, हे जे आहे आय विल एक्झिक्युटिव्ह युअर, तुझ्या मृत्यूपत्रांची जबाबदारी, म्हणजे अंमलबजावणीची जी जबाबदारी आहे ती मी पार पाडेन, या अर्थाने आपण ते करू शकतो. म्हणजे जबाबदार, मृत्यूपत्राची जी आहे अंमलबजावणी ती मी करीन, मी स्वतः करीन, या अर्थाने आपण हा एक्झिक्युटिव्ह शब्द वापरू शकतो. तिसरा जो अर्थ आहे तो शिरच्छेद करणे, म्हणजे सजा म्हणून एखाद्याची शिरच्छेद करणे, शिरकलम करणे, या अर्थाने आपण हा एक्झिक्युटिव्ह शब्द वापरू शकतो. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं, द ट्रेटर विल बी एक्झिक्युटेड, म्हणजेच काय, जे देशद्रोही आहे त्या देशद्रोह्यांचा शिरच्छेद करण्यात येईल, या अर्थाने आपण हा एक्झिक्युट शब्द वापरू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.